अखिल भारतीय मराठा महासंघ, महाराणी ताराराणी छत्रपती 350 जयंती वर्ष समिती आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट यांच्या वतीनं महाराणी ताराराणी एक अभ्यास या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी डॉक्टर अप्पासाहेब पवार, रंगूबाई जाधव भोसले, डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्यामुळं महाराणी ताराराणींचा इतिहास पुढं आला असल्याचं सांगितलं. न. ची. केळकर यांच्यासारख्या साहित्यिकांमधून मधल्या काळात इतिहास पुढं आला नाही. त्यांनी महाराणी ताराराणींवर चुकीचं लिखाण केल्याचं सावंत यांनी सांगितलं. महाराणी ताराराणी या समुद्र प्रवास करणाऱ्या पहिल्या मराठा राणी होत्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची धुरा सांभाळत असताना त्यांच्या पुढं औरंगजेबसारखं बलाढ्य आव्हान उभं टाकलं. मुत्सद्दी आणि रणनीतीच्या जोरावर जगातील सर्वात बलशाली बादशहा औरंगजेबला महाराणी ताराराणीनं गुडघे टेकायला भाग पाडलं. त्यावेळच्या पत्रव्यवहारातून त्यांची युद्धनीती, रणनीती स्पष्ट होते. महाराणी ताराराणी यांच्यामुळं मराठा साम्राज्य पुन्हा उभारलं आणि समृद्ध झाल्याचं सावंत यांनी यावेळी सांगितलं. एका महिलेनं राज्य स्थापन करावं आणि ते यशस्वीपणे चालवून दाखवावं अशा महाराणी ताराराणी या जगातील एकमेव राणी आहेत. त्यामुळंच त्यांचा इतिहास जगापुढं आणला पाहिजे असं मत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केलं. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, मेजर जनरल M.N. काशीद, मेजर स्वाती महाडिक, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, कर्नल अमरसिंह सावंत, विक्रम नलावडे, विजयसिंह गायकवाड, शिवाजीराव परुळेकर, शशिकांत पाटील, शैलजा भोसले, प्राध्यापक C.M. गायकवाड, विजय पाटील, अवधूत पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.